चालू करा चला लवकर. स्टार्ट करा चला. मेजर नाही आला. युट्यूब लाईव्ह आहे, थांबा जरा. बॅट्समन खाली बसून घ्या चला. असू दे. तिकडून येत नाही, उजेड इकडून येतो या. असू दे. चार है. यार तेरा क्या फायदा है उधर? और नीचे बॉल है ना. अरे प्रॅक्टिस नाही, मॅच आहे आज. नाही लागला, ह्या दगडा लागलाय. एक रन आहे आताचा, एक रन. दगड त्याला टाकलेलाच आहे की. हा मग काय आहे, काय एक रन आहे आताचा. सिक्स आहे ना रे. नॉट आउट आहे. हात लागला, बॉल हातात आलाच नाही. इथं थर्ड अंपायर आहे, नॉट आउट. हा कीपर बदला.
बॅटा इकडे टाक की, इकडे काय तिला काय सांगतो कर 19 रन बॅटिंग आहे बॉस, बॅटिंग आहे. हा ठीक आहे ठीक आहे. इकडे सांगत जावा किपर चेंज ही ती. ए चला 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 पटापटा घ्या, पटापटा घ्या. अंपायर आहे की इथं. बॉलिंग भैया ए थोडा अलीकडे गोविंद बस बस ए थोडा अलीकडे ए रमेश अलीकडे हो हो मेंढीज घुसून खेळ, घुसून पुढं मारून खेळ. अशा तऱ्हेने पहिली विकेट. बॉल घे ए भैया बॉल घे रोहन ए पारख्या ए मारे खाली मार बॉलिंग आहे अशोक काकांचे स्वागत स्टेडियम वर. धन्यवाद. माग मागणं थोडं चेहरा दिसत नाही तुमचे, फक्त एवढं दिसते. थोडं मागणं. हा 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 आता बरोबर आहे. इकडे इकडे इथं मागे काका लागन बोल मागे बसा. चालू आलंच नाही आमच्या मोबाईल मध्ये. अहो येणार की. माझा नाही मोबाईल नंबर सांग आलंच नाही ना ते नंबर इकडे काका काका इकडे इथं बसा दिसतंय. किपर सांगितलं का किपरचे तिसरी ओव्हर ना. चौथी चौथी कसं काय किती स्कोर किती झाला 22 काय त्याचा. सज्जन टाकत आहे तो सज्जन शिंदे. इथलं त्याला कॉमेंट्री सामना करत आहे तो त्याला तह करत आहे तो संकेत. वर कोण आलाय काय माहित नवीन चौकार आहे. चौकार आहे ना राचा. आणि अशा तऱ्हेने दक्षिण बाजूकडून उत्तर बॉलिंग टाकत आहे तो सज्जन शिंदे.
त्याला सामना करत आहे दक्षिण दिशेकडून संकेत. इथनं बोला इथनं बोला अशा तऱ्हे उत्कृष्ट बॅटिंग खेळी चाललेली आहे संकेतची. कॉमेंट्रेटर काका सहज शुभम जाधव काका सज्जन शिंदे दक्षिणेकडून उत्तरेकडे बॉलिंग टाकत आहे आणि सिक्स बिग शॉट ॲथलेटिक शॉट. बॉल टाकतो पूर्ण लय बोंबच. आणि काकांकडनं ह्या षटकारास 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. खेळाडूने मॅच संपल्यानंतर घेऊन जाणे. संकेतने टी शर्ट घातला तर नेक्स्ट बॉल परत पुन्हा एकदा फिक्सेशन करत आहे. असं तरी ग्राउंड शॉट आणि हा रेड शॉट मारला जोपून शॉट मारलेला आहे. उत्कृष्ट शॉट. 4 रन दिले आहेत बॅटिंग बॉल बॅटिंग आणि असं तरी संकेतची बॅटिंग लवली होत आहे. आणि संख्या जर आता इकडे षटकार पुढे इकडे पुढे असं इकडे नको असं पुढे इकडे थांब थांब नंतर पुढील चेंडू थांबा दिसला का? थांबा पुढील चेंडू पुढील चेंडू टाकत आहे. आणि चौक करणार आता धडकलाय 2. आणि अशा तऱ्हेने अशा तऱ्हेने लेग साइडला मारलेला थर्ड मॅन वर 2 धावांचा डिक्लेअर. हवा 2. पुढील चेंडू पुन्हा एकदा दक्षिण बाजूकडून उत्तर टाकत आहे सचिन शिंदे आणि अशा तऱ्हेने आवाज गेलेला चेंडू आणि अशा तऱ्हेने लवली कॅच झाला आणि कॅच धरलेला आहे. आणि संकेतचा विकेट गेलेला आहे. अशा तऱ्हेने संकेत झेलबाद आउट झालेला आहे. आता नेक्स्ट बॅट्समन नेक्स्ट बॅट्समन येत आहे तो नाव काय त्याचं आणि आलाय तो अशोक किपरिंग अशोक काका जेम्स बॉन्ड सारखी ऍक्शन केलं तो अशोक. आणि तर काकाची भांडणं. पुढील चेंडू पुन्हा क्षेत्ररक्षण करत आहे. बॉलिंगचं तो सचिन शिंदे. आखूड टप्प्याचा चेंडू बॅट्समनला कळलेला नसलेला चेंडू कळलेला न समजलेला चेंडू. आणि अशा तऱ्हेने चौथ्या किती 5 ओव्हर झाले का? किती वर चालेल बॉबी भाई 5 ओव्हर ना. बॉबी आला नाही का आज? अशा तऱ्हेने संघाचे कॅप्टन कोच बॉबी भैया यांनी आता बॉलिंगची कमाल समजलेली आहे. तुला का माय मोबाईल नंबर नाही देत. देतो सगळं माझा नंबर टाक माय मोबाईल येईल मग ग्रुपवर. देऊ सगळं देऊ. ग्रुपवर आहे नाही ग्रुपवर नाही युट्यूबला लाईव्ह चाललेलं आहे. हा? युट्यूबला युट्यूबला टाकलंय. युट्यूबला आहे त्यामुळं विचार युट्यूबला आहे सगळीच बघते सगळी व्यवस्थित बोलाय पाहिजे. व्यवस्थित बोलायला पाहिजे. गेम एका? घासून जायचा प्रयत्न स्टंपच्या जागेवर ना थोड्या करता निलेश पुन्हा एकदा निलेश तावडे येते आणि अशा तऱ्हेने 6 आणि हातात कॅच. पुढच्या कोणी खेळता कसं खेळू मी आलो होते. अशा ते पुढचा पुढील बॅट्समॅन आलेला आहे तो मुंबईकडून खेळत आहे आणि अशा तऱ्हेने आणि हा सुटलेला झेल साईडला काका सुटलेला चेहरा आहे तो. सुटलेला झेल. तेवढ्यात एक धाव पूर्ण. पुढील चेंडू पुन्हा क्षेत्ररक्षण करत आहे निलेश तावरे दक्षिण बाजूकडून उत्तर बाजूकडे टाकत आहे बॉलिंग आणि अशा तऱ्हेने जोरदार फटका आणि एक धाव मिळण्याचा दुसरा धाव काढण्याचा प्रयत्न आणि 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 अशा तऱ्हेने विकेटचा संभव आउट आणि विकेट झालेली आहे. आणि विकेट रन आउट. संभव शिव्या सांभाळा फक्त बाकी काही नाही. मला एडिट करताना त्रास होतो बरं. सगळं म्यूट करायला लागतं बरं. आणि अशा तऱ्हेने संतोष जाधव उर्फ दादा यांचे क्रीजवर स्वागत आहे. थोडं मागे दुसरी धाव घेताना स्टंपिंग आउट झाला तो आणि घासून बॉल गेलेला स्टंपला लेग
ऑफ कटर स्टंपला घासून जाण्याचा प्रयत्न होता चेंडूचा, पण चेंडू धाव थोडी लांब होती, त्याकरता मिलाप झाला नाही स्टंपचा आणि गेंदचा. आणि अशा तऱ्हे 6 बिग 6 षटकार ना षटकार का अय षटकार काय अंपायर 6 बसलेले आहे. ओव्हर चेंज झालेला आहे. आणि आपल्या काकांचे मनोगत घेऊया. काका जरा इकडे बघा. अशोक किपर क्षेत्ररक्षण करत आहे. आता बॉलर आलाय तो पुन्हा सज्जन शिंदे. दक्षिणेकडून उत्तर बाजूला बॉलिंगचं क्षेत्ररक्षण करणार आहे तो सज्जन शिंदे, आणि त्याला सामना करणार आहे ती संकेत देशमुख. संकेत देशमुख नाही, नाही. संचालक संकेत देशमुख आहे की आहे ना आहे त्याचं ना नाव आहे की हा चालतं ते आवड झालं ना मला. आवड झाला काय कॅच गेला नाही त्याचं नाव काय मित्र बॉईज गुडसू ना नाव काय मला पण माहित नाही. बॅट्समन टू बॉलर, बॅट्समन टू बॉलर. पुढील चेंडू, पुढील षटक घेऊन आहे काका लावली आणि लवली शॉट मारला आहे आणि अशा तऱ्हेने षटकार. नाईस बॅटिंग बॉयज. 111 मीटरचा वन इन द वर्ल्ड 6 डीजे आणि पुन्हा एकदा काका आपले प्रदर्शन करणार आहेत. काका आपले सारखे सारखे फ्रेम मध्ये येतात ना. युट्यूब येणार की कसं काय येणार की येणार सगळ्याच्या मोबाईल येणार. टेन्शन नका घेऊ तुम्ही कसं फक्त. काय हे बोलता लक्षात येतं. सगळं सांगतो. सगळं होणार आहे. सगळी गाणी वाजणार. पुन्हा बॉलिंग टाकत आहे दक्षिणेकडून तर सज्जन शिंदे, उत्तर बाजूला. आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा पळ. एक रन धाव चोरून घेतलेली ही फिल्डरच्या हातातून चोरटी धाव. चोरटी धाव निघलेली आहे. बॉबी सरच्या हातातून एक चोरटी धाव. बॅट्समन महेश दादा बॅट्समन खेळत आहे तर सज्जन करत आहे बॉलिंग. आणि अशा तऱ्हेने 4 रन बसलेला आहे. 4 रन आणि हा चौकार. फिल्डरच्या लांब अंतरावर गेंद होती. टप्प्यातील चेंडू टप्प्यातील चेंडू तो आणि लेग साइडला मारलेला हा दणदणी चौका. चौका, बिग चौका. बिग चौका. बघूया आता पुढील चेंडू बाहेर दादा काय करू चौका. शकतो. आणि अशा पुन्हा तयारी एकदा. बॉलर तयार. बॉलर तो दादा. सामना करत आहे तो दादा. अरे, आणि ओहो, straight drive. स्ट्रेट ड्राईव्ह बसले. 4 रन, आणि 4 धावा. 4 धावा. दणदणी चौकार. फास्ट ट्रॅक. फर्स्ट ट्रॅक बाउंड्री गेलेली आहे. फास्ट ट्रॅक स्पॉन्सर करा नाही तर नाही नाव घ्या. आणि काकांचे मनोगत सांगण्यासाठी काका इकडे थांबा. असं उजेडात येत नाही. हा आता उजेड येतोय बरोबर. ओके चला पुढील चेंडू. पुढील चेंडू या इकडे इकडे या. आणि six नो बॉल. आणि असं तर आणि ते नो बॉलची घोषणा. नो बॉलची गोष्ट. नो बॉल. नो बॉल ना. नो बॉल नो बॉल आहे. नाही. दिला की नो बॉल. नो बॉल. फ्री हिट. आता फ्री हिट आहे. बघूया बल्लेबाज क्या कर सकते हैं फ्री हिट पे. आणि ऑन द राइज लेग साइड पे मारा हुआ षटकार. चांगलाच फायदा घेऊन मारलेला हा दणदणी षटकार. दणदणीत षटकार. जमते की आपल्याला कॉमेंट्री. त्याला काय होते. आणि चांगली संधी चालू आलेली. नो बॉलचा अगदी परिपक्व फायदा केला. 6 मारलेला आहे. आणि एकाच बॉलवर बॉलरच्या गेंदवर 7 आणि 8 धावा घेऊन संघाला चांगल्या फायदा स्कोरकडे करून दिला. फायदा करून दिला. आणि चांगल्या स्कोरकडे वाटचाल. आणि चेंडूच हरवलेला आहे असं मला वाटतंय. चेंडू आलेला आहे. गेला आहे. हा, झाडी चेंडू आला, झोपात, चेंडू पण आला. तिथनं तो चेंडू सापडलेला आहे फिल्डरला. पुन्हा एकदा बॉलिंग क्षेत्ररक्षण करत आहे तो दक्षिणेकडून उत्तरेकडे सज्जन शिंदे. त्याला सामना बॅट्समन करत आहे. आणि हा फुल टॉस. ऑफ कटर मारलेला. 2 रन, एक चोरून धाव घेतलेली आणि लगेच क्विक रन. अशा तऱ्हे तो नॉट आउट. नॉट आउट. नॉट आउट. नॉट आउट. नॉट आउट. नॉट आउट, नॉट आउट. नॉट आउट, नॉट आउट. नॉट आउट. नॉट आउट. चला पुढील चेंडू. काकाचे मनोगत चालू करूया. बोला.
बॉलिंग क्षेत्ररक्षण सुद्धा आणि बॅटिंग क्षेत्ररक्षण सुद्धा दोन्ही या गोष्टीचा अवलंबन करावं लागतं. हा आता बॅट्समनला काय करावं असं तुम्हाला वाटते? बॅट्समॅनने आता एवढ्या पहिल्या 2 ओव्हर पासून स्कोरचं चेक करावं स्कोर हा स्कोर बोर्ड चालू राहिला पाहिजे. हा बोर्ड चालूच राहायला पाहिजे. आणि एखादा षटकार चौकार आला पाहिजे. 2 ओव्हर मध्ये 2-3 सिक्स बसल्यात किंवा बॉर्डर बसले तरी चेस करायचं पाहिजे स्कोर. चला 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 मॅच चालू झालेली आहे. दादा काका थोडं तुम्हाला डिस्टर्ब करतोय. चालू आहे. माहिती आहे ना इकडे तिकडे फिरवायचं. फिरवायचं काय करू नको. बॉलिंगलाही करू का? तो जमतो ना इकडे तिकडे. हा आणि आलेला आहे बॅट्समन तो सौरभ भोसले. त्याला दक्षिणेकडून उत्तरेकडे सामना करत आहे तो. दुसरे विनिंग बॅटिंग चालू झालेलं आहे. बॉल इकडे नाही ना यायचा. आहे तो बॉल दक्षिणेकडून उत्तरेकडे तिकडे बॉलिंगच्या वेळेस खेळत बॅट्समॅन त्याला बॉलरला हा. टप देत आहे तर सौरभ भोसले. बस तिथं बघ, तिथं लक्ष दे. हेडफोन सारखी काढू नको बस. नाही. दुसऱ्या विनिंगची बॅटिंग चालू. काका 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 त्या गाडीवर बसा. तिथं कॉमेंट करा. मध्ये दिसून येईल. अशा तऱ्हेने दुसऱ्या विनिंगची बॅटिंग चालू झाली आहे. बॉलिंग टाकत आहे तो वसीम. दक्षिणेकडून उत्तर बाजूला बॉलिंग टाकत आहे वसीम. त्याला सामना करत आहे तो उत्तरेकडून सौरभ. दक्षिणेकडून बॅटिंग करत आहे तो सौरभ भोसले आणि उत्तरेकडून बॉलिंग प्लेस करत आहे तो वसीम. अशा तऱ्हे बॅट बॉलचा मिलाप होत आहे. आणि मधनं फिल्डरचा संभाषित चाललेला आहे. एकमेकास सांत्वन करत आहेत. बॉलिंग टाकताना बोल काका फक्त. अशा तऱ्हेने पहिली बॉलला सिक्स वाजलेला आहे आणि हवात कॅच झालेला आहे. तो झेल घेतलेला आहे तो वसीमला. उत्कृष्ट हा विकेट पहिली मिळाली आहे अरे बॉलवर गेला असता पण. आणि झेल बाद झालेला तो सौरभ. आता पुन्हा येत आहे तो आमिर सय्यद. दक्षिण दिशेकडून बॅटिंग करत आहे तो आमिर सय्यद. त्याला सामना बॉलिंगचा करत आहे तो उत्तरेकडून वसीम. किपरिंगचं काहीतरी बातचीत चाललेला आहे. पुन्हा एकदा अशा तऱ्हेने जाग्यावर स्तब्ध केलेला बॉल तो संकेतने जाग्यावर स्टॉप केला तो बॉल. पुन्हा एकदा जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त स्ट्रोक आणि अशा तऱ्हेने हवायत कॅच गेला तो आमिर सय्यदचा. कॅच झेल गेला आहे. आता पुन्हा येत आहे तो पुढचा बॅट्समन. नको काय नको. आपल्या बॅट्समन दिसला माझा. आपला का बॅट्समन? काय का असेल आपली विकेट गेली. आमिर सय्यद नाराज थोडे. आता पुन्हा एकदा बॉलिंग क्षेत्ररक्षण उत्तरेकडून करत आहे तो आमिर सय्यद. त्याला नाव काय आणि ऋतिक ऋतिक आलेले आहेत. कोणी बोलला बॉल टाक. आम्ही आहे का नाही आम्हाला आहे का नाही. बॉलिंगच्या साईड चेंज केली आहे ती वसीमनी. पुन्हा एकदा उत्तर दिशेकडनं बॉलिंग टाकत आहे वसीम. त्याला सामना करत आहे दक्षिण बाजूकडून बॅट्समन तो ऋतिक. अशा तऱ्हेने प्लेड केलेला चेंडू जाग्यावर हस्तगत केलाय तो संकेतने. त्या चेंडूला आडून जाग्यावर हस्तगत केलाय तो संकेतने चेंडू.
आणि बॉलरकडे पुन्हा चेंडू दिलेला पुन्हा अशा तऱ्हेने 6 शॉट ऋतिकने डायरेक्ट दक्षिण बाजूला षटकार मारलेला आहे. पुन्हा ऋतिक आलेला आहे वर उत्तर बाजूकडून बॅटिंग करत आहे आणि स्ट्रेटला ड्राईव्ह ग्राउंड 6 मारलेला आहे त्या ऋतिकने. उत्कृष्ट अशी गेंद टाकत आहे तो वसीम. पुन्हा एकदा अशा तऱ्हेने हातावर कॅच सुटलेला घेल हा. अरे अशा तऱ्हेने आउट झालेला आहे तर ऋतिक डायरेक्ट हिट बसलेला आहे. डायरेक्ट ऋतिक डायरेक्ट वन ऑफ घ्यायचा चान्स होता पण स्टंपिंग डायरेक्ट त्याच्यामुळे ऋतिकची विकेट निष्करण ऋतिकनी विकेटला स्वीकारलेला आहे. पुन्हा एकदा बॅट्समन तो आलाय ते सज्जन शिंदे. दक्षिण बाजूकडनं बॉलिंग करत आहे. नाव काय बॉलरचं नाव काय नवीन चेहरा बॉलिंग करत आहे तो दक्षिण बाजूकडून नवीन चेहरा बॉलर त्याला 7 त्याला उत्तर बाजूकडून सज्जन दक्षिण बाजूकडून बॅटिंग करत आहेत ते सज्जन शिंदे. अशा तऱ्हेने 4 रन बसलेला आहे. फास्ट ट्रॅक बाउंड्री बसलेली आहे. सज्जन शिंदे उत्कृष्ट बॅटिंगच्या सहाय्याने 4 स्ट्रोक बाउंड्री मारलेली आहे. पुन्हा एकदा संधीचा लाभ घ्यायचा प्रयत्न. बॉलिंग टाकत आहे तो नवीन चेहरा दक्षिण बाजूकडून. पुन्हा एकदा तसा शॉट बसलेला आहे. 4 रन बसलेले आहे. पुन्हा 4 स्ट्रोक बाउंड्री फायर 4 स्ट्रोक बाउंड्री. पुन्हा एकदा उत्तर बाजू दक्षिण बाजूकडून बॅटिंग करत आहे ते सज्जन शिंदे. उत्तर बाजूकडे बॉलिंग टाकत आहेत ते नवीन चेहरा. त्याला सलग 2 बाउंड्र्या फास्ट ट्रॅक बसलेला आहेत. जबरदस्त स्ट्रोक बॅटिंग सज्जन शिंदे. लवली स्ट्रोक लवली बॅटिंग. कुठे कुठे जायचं अशा तऱ्हेने पुन्हा एकदा गॅप मध्ये पण अडवण्याचा प्रयत्न फिल्डरचा आणि 1 रन मिळालेला आहे. अशा तऱ्हेने गुड स्ट्रोक बॅटिंग सज्जन शिंदे. आता वर आला तो अशोक बॅट्समन दक्षिण बाजूच्या दिशेने बॅटिंग करणारा अशोक. त्याला सामना करत आहे नवीन चेहरा बॉलर. अशा तऱ्हेने ऑफ कटर मारलेला जाग्यावर टप्पा. फिल्डरने तो बॉल स्तब्ध केला आहे जाग्यावर हातात. पुन्हा बॉलरकडे बॉल दिलेला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बॉलिंग. अशा तऱ्हेने किपरच्या हातात बॉल पण तो सुटला आहे. काल आलंच नाही माझ्या कालची शूटिंग. अशा तऱ्हेने चोरून गेलेला गेंद. लवली बॉलिंग पडत आहे तो नवीन चेहरा टाकत आहे लवली बॉलिंग. अशोकला आता न समजलेली गेंद चोरून किपरच्या हातात निसटून गेलेला आहे. पुन्हा एकदा हवेत गेंद गेलेला आहे आणि अशा तऱ्हेने कॅच गेलेला आहे. आणि आता
पुन्हा येत आहे तो वर पुन्हा हालू काय हलवलेली होती टाईट केले अरे आपण एवढा विचार केला नव्हता पण एवढा विचार करायला लागतोय पुन्हा एकदा विचार चाललेला आहे 6 जण येते बॉलर फिल्डिंगचा कुणाला बॉलिंग द्यावी हे चालत सुताना संकेत देशमुखला सुताना कोणाला बॉलिंग द्यावी कोणाला नाही बॅट्समन असा आहे की तो अनुभवी बॅट्समन आहे आज तागायत ते बॅट्समन ह्या स्टेजवर गेली 30-35 वर्ष बॅटिंगचे सामना करत आहेत त्यांना इतका स्पीडचा अनुभव आहे की आज गेली 25-30 वर्ष अनुभव या स्पीडचा कोणचा जरी बॉलर आला तर ते त्यांना सामना करतात ते असे सज्जन शिंदे उत्कृष्ट बॅट्समन आणि उत्कृष्ट खेळी त्यांची आहे आजपर्यंत आगायत पुन्हा एकदा आता टाकत आहेत दक्षिण उत्तर बाजूकर बॉलिंग तो संकेत देशमुख आणि त्याला सामना करण्यात आहेत ती सज्जन शिंदे दक्षिण बाजूला बॅटिंग करतायत ते सज्जन शिंदे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बॉलर चेंज झालेला आहे नवीन चेहरा बॉलर टाकत आहे ओ प्लेड केलेला बॉल हा ऑफकटर आणि शब्द झालेला आहे फिल्डर कडे तो बॉल आणि पुन्हा एकदा बॉलर कडे बॉल दिलेला आहे पुन्हा एकदा सज्जन शिंदे अंदाज घेत आहे बॉल कोणत्या साईड कडे आता पुन्हा एकदा अशा तर कॅच सुटलेला झेल आणि फोस्टोक बाउंड्री गेलेला आहे फायर फोस्टोक बाउंड्री सज्जन शिंदे त्याला मिलाप केला आहे पण तो बॉल सुटला आणि तो बॉल हा फिल्डर दादा फिल्डर या ठिकाणी सुटलेला हातातला झेल आणि हातातला झेल सुटल्यानंतर तो बॉल लेग कटरच्या दिशेने सरळ गेलेला आहे ती बाउंड्री फोस्टोक गेलेली आहे अशा तऱ्हेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण पुन्हा फिल्डिंगचं पुन्हा एकदा बॉलिंग करत आहे दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे येत आहे तो बॉलर तो नवीन चेहरा त्याला सामना करत आहे सज्जन शिंदे आणि अशा तऱ्हेने एक धाव घ्यायचा प्रयत्न पुन्हा एकदा दुसरी धाव घ्यायचा पण त्वरित सज्जननी काय त्यांना रिप्लाय दिला नाही सज्जन शिंदेने आता आलाय तो हा कोण नवीन बॅट्समन चेहरा त्याचं नाव काय प्रवीण खेळत आहे तो बॅट्समन गॅप मध्ये मारलेला आणि अशा तऱ्हेने 1 रन दिलेला आहे 1 रन स्तब्ध झालेला आहे बॉल तो फिल्डर कडे फिल्डरने बॉल लगेच क्विक बॉलर कडे टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा पुन्हा क्षेत्ररक्षण बॉलिंग करत आहे तो नवीन चेहरा उत्तर दिशेकडे क्षेत्ररक्षण करत आहे बॉलिंगचं त्याला सामना करत आहे सज्जन शिंदे दक्षिण दिशेकडून अशा तऱ्हेने येस लागलेला बॉल आणि अशा तऱ्हेने 2 रन घ्यायचा संभव पण त्वरित 2 रन चोरून 1 धाव चोरून घेतलेला आहे सज्जन शिंदेने लवली गुड बॅटिंग सज्जन शिंदे अशा तऱ्हेने शैलेंद्र प्रभूने सुद्धा एक टीमचे कार्यकर्ते पुन्हा एकदा अशा तऱ्हेने 6 बाउंड्री गेलेली आहे फोस्टोक बाउंड्री बॉलचा अंदाज न करता सज्जन सिद्धंनी बॅक साइड बाउंड्री मारलेला आहे फोस्टोक कडक बाउंड्री गेलेला आहे फास्ट क्विक आणि बॅटिंग जास्त झाल्यामुळे ते आता जलप्राशन करत आहेत हे सज्जन शिंदे बॅट्समन आणि त्यांच्या जोडीला सुद्धा एक अजून ते बॅट्समन आहेत प्रवीण ते सुद्धा जलप्राशन करत आहेत
पण काही त्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. सज्जन शिंदे बघून घेतील मॅच कशी असते. दोन्ही बाजूने मारलं कधी काही सांगता येत नाही कसं फिरतं ते. पण पुन्हा एकदा आता आले ते वर बॅट्समन प्रवीण सामना बॉल करत आहे. परत वसीम उत्तर बाजूला बॉलिंग वसीम, दक्षिण बाजूकडून बॅटिंग करतात ते प्रवीण. अशा तऱ्हेने आणि किप्परच्या हातातून बॉल सुटलेला आहे आणि एक रन केलाय का? एक रन आत्ताचा डिक्लेअर 1 रन आहे. कारण की तिथे भिंतीची अडचण असल्यामुळे ग्राउंडच्या आवारात भिंत असल्यामुळे त्या भिंतीला बॉल धडकलेला आहे आणि 1 रन दिलेला आहे. डिक्लेअर. पुढील चेंडू टाकत आहे वसीम. अशा तऱ्हे हातातला कॅच होता पण तो सुटलेला आहे संकेत देशमुखकडनं. पुन्हा त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. स्तब्ध झाला बॉल आणि पुन्हा बॉलरकडे हातात बॉल. फिल्डरने फिल्डिंग उत्कृष्ट फिल्डिंग प्रयत्न केला तो फसला. पुढील चेंडू टाकला वसीम. और शॉट बसलेला आहे आणि अशा तऱ्हेने बाउंड्री परावर्तित झालेला आहे. सज्जन शिंदेने जोरात बॅटच्या साह्याने प्रहार केला त्या चेंडूवर आणि अशा तऱ्हेने बाउंड्री 4 स्ट्रोक गेलेला आहे. चेंडू सीमारेखा पार चौकार. सौरभ डोकं खाजवत आहेत. बंद कर मग आशिक म्हणतो बंद. पुन्हा एकदा वसीम. शाबास शाबास शाबास. फिल्डरची शेरप करत आहे फिल्डर संकेत देशमुख. वसीम बॉलर टाकत आहे. उत्तर बाजूला दक्षिण दिशेला साथ देत आहे सज्जन शिंदे. अशा तऱ्हेने डोक्यावरनं मारलेला तो आणि अडवण्याचा प्रयत्न एक राह चोरून घेतलेला आहे. जबरदस्त फिल्डिंग. बाउंड्री लाईनवर अडवलेला तो चेंडू. बॅट्समन सज्जन शिंदे सांगत आहेत गोविंदला 2 चेंडूत 1 बसवायची 6 किंवा बाउंड्री. शॉट बसलेला एक बाब ऑफ कटर बसलेला 1 रन. स्तब्ध जाग्यावर बॉल झाला आणि अशा तऱ्हेने किप्परच्या हातात झेल दिलेला आहे. फिल्डिंगने उत्कृष्ट फिल्डिंग झालेला आहे तिथं. ऑफ कटर मारलेला चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने पण त्याला स्तब्ध स्ट्रोक दिल्यामुळे तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला फिल्डरकडनं. फिल्डरने पुन्हा बॉलरकडे बॉल दिला. पुन्हा मध्ये लहान मुलांचा समावेश होत आहे. पुन्हा एकदा चेंडू लागला कस लागल. 12 बॉल किती करायच्या? 12 चेंडू 30 धावायची गरज. बॉलिंग प्लेस कोणाला द्यावा. अशोक काका असं गुणगान गात आहेत. त्यांची टीम हारत असल्यामुळे त्यांना जरा हे होत आहे. जरा बोधरशील आलेला आहे. अशोक आडनाव काय तुझं? कसं करते माहिती आपल्याला काल आलोच नाही बघितलं ती कॉमेंट्री चांगली करता आमचं खेळणं राहिलं की दादा. एखादी असला पण आनंद घेतला पाहिजे ना. पुन्हा एकदा
नवीन चेहरा बॉलर टाकत आहे आणि त्याला सामना करत आहे सज्जन शिंदे. दक्षिण बाजूकडून सज्जन शिंदे, उत्तर बाजूकडून बॉल टाकत आहे नवीन चेहरा. हो, एक रन डिक्लेअर केलेला आहे. ग्राउंडच्या आवारात भिंत असल्यामुळे भिंतीला बॉल थडकलेला आहे, त्याच्यामुळे डिक्लेअर रन दिलेला आहे. एक रन अंपायरने डिक्लेअर रन केलेला आहे. एक पुन्हा एकदा अशा तऱ्हेने उंच हवेत गेम गेलेला आहे आणि कॅच घ्यायचा प्रयत्न केला फिल्डरने. 2 रन, एकच रन मिळेल कारण की जाग्यावर गेम स्तब्ध झालेला आहे. किप्परने उत्कृष्ट फिल्डिंग तिथे. पुन्हा एकदा बॉलरला सिग्नल दिलेला आहे, पुन्हा एकदा बॉल टाकलेला आहे. गोविंद खेळत आहे, तो दक्षिण दिशेकडून बॅटिंग करत आहे. गोविंद अशा तऱ्हेने फिल्डरचे गडबडीमुळे जमीन झाले. जवळ बॉल एक चोरून धाव घ्यायचा प्रयत्न झालेला आहे. पुन्हा एकदा अशा तऱ्हेने 2 रनचा संपत एक चोरून धाव घेतलेला आहे. चोरून धाव घेतलेला रन काय सोडते फिल्डर नाराज. फिल्डर नाराज झालेला आहे, दिलगिरी व्यक्त करत आहे. कॅच सुटल्यामुळे, बॉल न आवडल्यामुळे 2 रनची एक चोरून धाव मिळालेली आहे, त्यामुळे जरा बॉलर नाराज. अशा तऱ्हे ग्राउंड शॉट बसलेला आहे किंवा एक धाव मिळालेली आहे. बॉल स्तब्ध केलेला आहे. संकेत देशमुखने बॉलरकडे बॉल दिलेला आहे. आता खेळत आहे तो वर दक्षिण देशमुख. गोविंद सामना करत नवीन चेहरा. 1 रन थडकलेला बॉल. बॉलमध्ये 29 रन चाल करायचे आहेत. गेंद कमी आणि स्कोर भरपूर आहे. दुप्पट टिप्पट रन करायचे आहेत एका ओव्हरमध्ये. आता बघू काय होतंय पुढच्या या 6 चेंडूमध्ये. बॅट्समन कशिशीने बॅटिंग मुंबईचा नवीन चेहरा बॉलर आलेला आहे, त्याला सामना करत आहेत ते पुन्हा एकदा सज्जन शिंदे. उत्तर बाजूकडून बॉलिंग करत आहेत. सर ऑफसाइड घ्या, ऑफसाइड फक्त. काय मारतो संजय बॉलिंग नाईस किक. वेल बॉल. बॉलिंग लेग स्टकर बॉल पडलेला, लेग कटर बॉल पडला पण ते अंगाला घासून गेला बॅट्समनच्या. अंग पर्स झाल्यामुळे किप्परच्या डायरेक्ट हातात झेल गेलेला आहे तो बॉल. अशा तऱ्हेने सुपर 6 बसलेले आहे आणि 4 बॉल राहिलेले आहेत शेवटचे ओव्हर मधले. उत्कृष्ट 6 अशी तर सज्जन शिंदेने मारलेले आहे. 22 ऑफिसर रन. 29 मधनं 6 गेले. किती बॉल किती करायचे? 4 मध्ये 24. 4 बॉल 24 धावांची गरज. अतिशय कट आता तटीचा सामना आहे हा. घासून चाललेला सामना आहे. आला बॉल आला. आ गया रेकॉर्डिंग चालू आहे ना? हो की चालू. पुन्हा एकदा उत्तर दिशेकडून क्षेत्ररक्षण करत आहे
नवीन चेहरा मुंबईचा. सज्जन सामना आणि दुसरे सिक्स बसलेले आहे. बिग सिक्स. कितीतरी अशा मीटर अंतरावर दुसरी सिक्स मारले आहे ते सज्जन शिंदेनी. मॅच जिंकण्याचा प्रयत्न चालू आहे. अशा तऱ्हेने 3 बॉल 3 षटकार. 3 बॉल 18 धावांची गरज. बघूया सज्जन सर काय करतात. सज्जन शिंदे सर हे अनुभवी बॅट्समन आहेत. ज्यांची उत्कृष्ट बॅटिंग झालेली आहे. अजून शेवटच्या ओव्हरचे 3 बॉल राहिलेले आहेत आणि स्कोर तर आहे 18. या 3 बॉल मध्ये सांगितलंय हो 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 बॉलिंग मॅच आहे. मॅच आता संपर्क जाणवत आहे तो 18 रन 2 बॉल मध्ये. 2 बॉल 18. पुन्हा एकदा अशा तऱ्हेने सुपर सिक्स बसलेले आहे आणि ह्या बराच उंच मारलेला चेंडू 90 मीटरच्या पुढे 92 मीटर. 1 बॉल 12 धावांची किती 12 ना. 1 बॉल 12 धावांची गरज. 1 बॉल तरी मॅच जिंकण्याचा बराच प्रयत्न झालता. केवळ ओव्हरची कमतरता असल्यामुळे, स्कोर जास्त असल्यामुळे आणि ओव्हर गेन कमी झाल्यामुळे आता 1 बॉल मध्ये 12 रन पाहिजेत. वाईट बॉल गेलेला आहे. 2 रन मिळालेले आहेत. 2 रन 10 रन पाहिजे आहेत. अजून पुन्हा बॉल तो पुन्हा एकदा बॉलर कडनं ऑफ कटर बॉलिंग टाकता वेळेस 10 धावांची गरज. ऑफ कटरच्या जास्त बाहेर गेन गेल्यामुळे तो वाईट बॉल दिला आहे आणि शिवाय भिंतीला थडकल्यामुळे तो बॉल 2 धावा मिळाल्या. अशा तऱ्हेने अजून एक सिक्स उत्कृष्ट थोड्या करता मॅचचा प्रयत्न कटाटीचा सामना झाला आहे आणि